महाविकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक 7 मधील पापाची तिकटी इथल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रभागामधून काँग्रेसच्या उमा शिवानंद बनसोडे, नितीन श्रीकृष्ण ब्रह्मपुरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुप्रिया सागर साळोखे आणि राजेंद्र शंकरराव जाधव निवडणूक लढवत आहेत। प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिकेतील महायुतीच्या 3 वर्षातील कारभाराचा पंचनामा केला। त्यांनी आम्ही नेहमी विकासाची चर्चा करतो आणि पलीकडच्या बाजूला फक्त टीका टिप्पणी सुरू असते असं सांगितलं। गेले 5 वर्ष या कोल्हापूर शहरामध्ये नगरसेवक नाही आहेत। निवडणुका 2015 साली झाल्या, 2020 साली महापालिकेची मुदत संपली आणि गेले 5 वर्ष सत्ता ही प्रशासकांच्या ताब्यात आहे। त्यातल्या पहिल्या 2 वर्षामध्ये आपल्याला आठवत असेल 1.5-2 वर्ष कोविडमध्ये त्या ठिकाणी गेला। पालकमंत्री असताना आम्ही कोविडमध्ये या कोल्हापूर शहरामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे मी केला। शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी आमदारकी असताना मुलाला नगरसेवक करण्याचं स्वप्न बघितलं जातंय। घरातील एक मुलगा आणि एक बहीण, एक मुलगी यांना उमेदवारी दिली जाते असं सांगत महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला। घरात आमदारकी असताना मुलाला नगरसेवक करण्याचं स्वप्न पाहत आहेत। या तमाम जनतेने जे मत दिलेलं आहे ते तुमच्या मुलाला नगरसेवक करण्यासाठी नव्हे तर या कोल्हापूरचा विकास करण्यासाठी, या प्रभागामध्ये जे 80% मतदान तुम्ही घेऊन आमदार झालात त्या 80% मतदारांचा अपमान तुम्ही करताय आणि या अपमानाचा बदला येत्या 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला घ्यावाच लागेल। यावेळी सर्व उमेदवारांनी मनोगत व्यक्त करत प्रभागाच्या विकासाचं व्हिजन मांडलं। यावेळी श्रीकांत बनसोडे, गोपीशेठ मणेर, सागर साळोखे, शिवानंद बनसोडे, राहुल गुरव, भारत गवळी, बाबूराव मणेर, यासीन बागवान, सादिक टीनमेकर, चंदा बेलेकर, माधुरी जाधव, स्नेहल माने, तृप्ती बेलेकर, पूनम हवालदार यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।